सकाळी उशिरा आर्याला जाग आली. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. रात्री काय झालंय हे ती आठवू लागली. तिला थोडं थोडं आठवत होते. अनवरने तिला सिगारेट दिली आणि त्याने सिगरेटचा चटका दिला हे तिला आठवले. तसे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तर नमस्कार, मी अवतर संगीता आणि तुम्ही ऐकत आहात माझी दीर्घकथा मालिका साथ देत तुम्हाला. तर या कथेचे 23 भाग तुम्ही ऐकलेले आहेत. आता आजचा हा 24वा भाग, जिथे आर्या आला. राज जो असतो ड्रगसाठी आर्या त्याच्याकडे जाते. तर राज तिला एका व्यवसाय करणाऱ्या अक्काकडे तिला आर्याला तो विकतो पैशासाठी. आणि तिथेच तिला तो अनवर जो आहे अक्काचा माणूस तो त्याच्यावर जबरदस्ती करतो, कारण ती त्या धंद्यासाठी तयार नसते म्हणून. ते तिला हे आता आठवतं आर्याला आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले असतात. आता सुरुवात करूया पुढचा 24वा भाग. जर तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळेल. त्याच्यानंतर मग पुढचे जे भाग आहेत किंवा दिवाळी अंकासाठी जे काही साहित्य मागवलं जातं त्याचेसुद्धा मी व्हिडिओ इथे टाकत असते. त्यामुळे पटकन आधी सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तरच पुढे लाईक आणि शेअर करा. साथ देत तुम्हाला भाग 24. आर्याला कळून चुकले की ती या दलदलीत फसली आहे. इथून सुटका होणे आता अशक्य आहे. मिताली, प्लीज ऐकून तरी घे माझं. मला माझं म्हणणं तरी मांडू दे. अजिंक्य मितालीला भेटायला आला होता. मिताली त्याचं काहीच ऐकून घेत नव्हती. अजिंक्यने तिचा हात हातात घेतला. मितू, तुझी शपथ, बाबा असं काही प्लॅन करतील हे मला अजिबात माहीत नव्हते. ऑन द स्पॉट त्यांनी आमची एंगेजमेंट जाहीर केली. मला सुद्धा तुझ्या इतकाच शॉक बसला होता. पण एंगेजमेंट तर झाली ना अजिंक्य. तसंच आता तुझे स्मितासोबत अचानक लग्नही होऊन जाईल. अरे कुठल्या कुठे विचार करतेस मिताली. मी काय लहान आहे का? मला त्याने लग्नासाठी जबरदस्ती करायला आणि जबरदस्ती केली तर काय करणार आहेस अजिंक्य? मितालीने विचारलं. मिताली, तू पुढचा विचार का करतेस? आणि नुसती एंगेजमेंट झाली म्हणून काय मी लगेच त्या स्मिताकडे जाणार आहे हे तुला माहीत आहे का? हे तुला माहीत आहे ना? अजिंक्य, मला काहीच समजत नाही आहे. मिताली, आता मीही तेच म्हणतो आहे की आपण लग्न करूया. ठीक आहे, मग जा घरी आणि आई बाबांना सांग की मी स्मितासोबतची एंगेजमेंट मोडत आहे. मिताली, आपण कोणाला काहीही न सांगता लग्न करायचे. अजिंक्य, असं काही होत नसते. अगोदर ज्या गोष्टी घडल्या आहेत ना त्या सॉर्ट आऊट कर. अजिंक्य हताशपणे बसून राहिला. त्याला काहीही सुचे ना. हॅलो अजिंक्य, तू इथे? कोणीतरी कॅफेत त्याला आवाज दिला. अजिंक्यने पाहिले तर समोरून स्मिता येत होती. शॉर्ट क्रॉप टॉप, ब्ल्यू जीन्स, पायात शूज, हलकासा मेकअप, केस मोकळे सोडलेले अशी स्मिता सुंदर दिसत होती. अजिंक्य समोर ती आली त्यामुळे त्याला बोलणे भाग होते. हो, एका फ्रेंडसोबत आलो होतो. अजिंक्य मितालीकडे बघत म्हणाला. अजिंक्य, तुला वेळ असेल तर प्लीज आम्हाला जॉईन हो ना. माझे काही फ्रेंड्स येणार आहेत आता. मग तुझी ओळख पण करून देता येईल प्लीज, स्मिता त्याला रिक्वेस्ट करत होती. अजिंक्य काही बोलणार तेवढ्याच मिताली उठली. अजिंक्य, बाय, तू थांब अँड एन्जॉय विथ युअर फियॉन्सी. मिताली मागे न बघता कॅफेतून बाहेर पडली. तिचे डोळे भरून आले होते. आज ती गाडी चालवण्याच्या मूडमध्ये नव्हती म्हणून तिने कॅबने ती आली होती. मिताली रस्त्यावरून चालत होती पण डोक्यात अजिंक्य आणि स्मिताचेच विचार चालू होते. गाड्यांचे आवाज, लोकांचे वर्दळ, हॉर्नचे आवाज तिला काहीही ऐकू येत नव्हते. ती आपल्याच नादात चालली होती. पाठीमागून एक कारवाला जोरात हॉर्न वाजत होता पण मितालीला ऐकू येत नव्हते. अश्रू भरल्या डोळ्यासमोर सगळं धुसर दिसत होते. मागून कार येते याचे तिला भानही नव्हते. अचानक कोणीतरी तिला पकडून पटकन बाजूला ओढले. मिताली तशी भानावर आली. मिताली, आर यू ओके? मितेश तिला विचारत होता. त्याने अजूनही तिला आपल्या मिठीत घट्ट पकडले होते. ओह सॉरी मितेश, माझं लक्ष नव्हते. मला हॉर्न पण ऐकून नाही आला. अच्छा, अशा कोणत्या विचारत होती तू? आणि मी बाजूला केले नसते तर तुला? तर काय, गाडी खाली आली असते ना, मिताली म्हणते. मिताली, मितेश जोरात ओरडला. त्याचा हात हवेत उठला होता पण तिच्या गालावर नाही पडला. हो, मी गेले असते तेच बरं झालं असतं मितेश, असं बोलून मिताली रडू लागली. स्टॉप दिस नॉनसेन्स टॉक. मितेशने मितालीचा हात पकडला आणि तिला घेऊन चालत त्याच्या कारजवळ आला. त्याने कारचे लॉक उघडले आणि दार उघडून मितालीला आत बसवले. दुसऱ्या बाजूने मितेश ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि त्याने
सीट बेल्ट लावा. मिताली सीट बेल्ट लाव, मितेश म्हणाला. मिताली आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती. मिताली, मी कार व्यवस्थित चालवू शकतो. आठवून बघ, तुम्हाला शेवटचे कधी भेटली होतीस. महिना होईल आता तू घरी आली होती त्याला. हां मितेश, आय एम सॉरी. ते कामात खूप बिझी होते, सो तुझ्याकडे यायला नाही जमले. अजून एक, मिताली, मी आता एकदम ठीक आहे, सो टेन्शन नको घेऊ. आय विल ड्राईव्ह सेफली. मितेश म्हणाला. ओके. मिताली जशी अजिंक्यची एंगेजमेंट झाली तेव्हापासून आपल्याच दुनियेत मग्न होती. तिला मितेशला भेटावे, बोलावे हे डोक्यातच आले नव्हते. तो कसा आहे हेही तिने जाणून घेतले नव्हते. मिताली, काय झाले आहे? तू अशी रोडवर का फिरत होतीस आणि तू रडली आहेस, हो ना? मितेशने विचारले. काही नाही मितेश, मी ठीक आहे. अच्छा, मग मी मगाशी काय बोलली तू? मी वनाची भाषा केली होती तेव्हा तू मला तो वाट दिली होतीस आणि आता तूच असं वेडवाकडं कसं बोलू शकतेस? मिताली काहीच न बोलता नुसती रडत होती. मिताली, तू काही बोलणार आहेस की नाहीस? काय झाले सांग ना, मितेश म्हणाला. काही नाही मितेश, मिताली डोळे पुसत म्हणाली. मितेशने कार चालू केली. दोघेही काहीच बोलत नव्हते. मितेशनेही शांतता तोडण्यासाठी FM सुरू केले. RJ संग्राम बोलत होता. मस्त कार्यक्रम सुरू होता आणि टॉप गाणी सुरू होती. शादी में जरूर आना या फिल्मचे सॉन्ग लागले होते. मैं तो तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सहना जी, जो जग से कहा ना जाए, मुझको बस तुझसे कहना जी, सोना सोना इतना भी तू कैसे सोना, तेरे इश्क में जोगी होना, मैनू जोगी होना. हे बस तसं गाणं लागलं होतं. गाण्याचे बोल मितालीला अजूनच हर्ट करत होते. तिने पटकन रेडिओ बंद केला. मिताली, ठीक आहेस ना? मितेशने विचारले. ती काहीच न बोलता बाहेर बघत राहिली. थोड्याशा निवांत सुनसान ठिकाणी मितेशने गाडी थांबवली. मिताली, बोल आता तू अशीच रडत बसणार असशील तर मला कसे काय समजणार काय? सो प्लीज बोल, मितेश म्हणाला. मितालीच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, गालावर ओघळले होते. मितेशने अनाहूतपणे आपल्या हाताने तिथे अश्रू पुसले. त्याचा तो हात मितालीने पकडला आणि त्याच्यावर आपलं डोकं ठेवून ती अजूनच रडू लागली. मितेशने तिला थोडं रडू दिलं. तिच्या डोक्यावरून तो हात फिरवत राहिला. 2 मिनिटांनी मिताली बाजूला झाली, नीट बसली. मितेश, माझं प्रेम होतं एकावर. अजिंक्य नाव त्याचं. गेली 2 वर्षापासून आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. अजिंक्य माझ्या सरांचा म्हणजेच डॉक्टर कार्तिक यांचा मुलगा. माझी आत्ता कुठे प्रॅक्टिस सुरू झाली आहे, सो अजून 2 वर्ष आम्ही लग्नासाठी थांबणार होतो. मग काय झाले त्याचे मिताली? मितेशने मध्येच तिला विचारले. गेल्या महिन्यात अजिंक्यचा बर्थडे होता. त्याची पार्टी होती तेव्हा डॉक्टर कार्तिकने अजिंक्यची एंगेजमेंट त्यांचे मित्र डॉक्टर निरंजन यांची मुलगी स्मितासोबत केली. अचानक. हे मला आणि अजिंक्यलाही शॉकिंग होते. मी रागात त्या पार्टीमधून बाहेर पडले. मी अजिंक्यशी बोलत नव्हते. आज अजिंक्य मला मुद्दामून भेटायला आला. त्याने मला सांगितले की यात त्याची काहीही चूक नाही. त्याच्या बाबांनी जबरदस्ती केली कारण त्यांना त्यांच्यासोबत हॉस्पिटल सांभाळणारी सून हवी आहे. पण मिताली, तू सुद्धा डॉक्टरच आहेस ना? मितेश, ती स्मिता सर्जन आहे. तिच्यापुढे मी काय ना, एक मानसोपचार तज्ज्ञ. त्यात मी मिडल क्लास. मग मला का ते सून म्हणून स्वीकारतील? अरे पण त्या अजिंक्यने घरी तुझ्याबद्दल सांगायला हवे होते. सांगितले होते मितेश, म्हणूनच त्याच्या बाबांनी हे मुद्दाम केले. मग आता अजिंक्य काय म्हणतो? तुम्ही लग्न करा ना, मितेश म्हणाला. मितेश, अजिंक्य पळून जाऊ म्हणतो, पण मला नाही असं पटत. त्यात माझी प्रॅक्टिस अजून संपली नाही. मला कोणी जॉब पण देणार नाही आणि असं एखादीसोबत एंगेजमेंट करून ती मोडणं कितपत योग्य आहे मितेश? मिताली, मग काय करणार आहेस तू आता? मला काहीच समजत नाही मितेश, मी काय करू? माझं खूप प्रेम आहे अजिंक्यवर. आय कांट लिव्ह विदाउट हिम. मिताली, मी बोलू का अजिंक्यशी? त्याला सांगेन की यातून काहीतरी मार्ग काढ. मितेश, सगळं बोलून झालं आहे आमचं. त्याचे बाबा कधीच आमचं लग्न होऊ देणार नाहीत. ते मला अजिंक्यपासून दूर ठेवण्यासाठी तुला आउट ऑफ स्टेशन घेऊन जा असंही मला ते बोलले होते. ओह, पण मिताली, अजिंक्य जर त्याच्या मतावर ठाम राहिला, त्याने तुझ्याशीच लग्नाचा हट्ट धरला तर काहीतरी होईल ना, मितेश म्हणाला. मला नाही वाटत मितेश त्याचे आईबाबा त्याचा हट्ट पूर्ण करतील. मिताली, आता तू निगेटिव्ह का बोलते आहेस? तूच होतीस ना मला पॉझिटिव्ह विचार कर असं सांगणारी.
आयुष्य एकदाच मिळते, ते आनंदाने जगायचे असते. आत्ताचा क्षण आपला, तो मनसोक्त जगायचं, हे तूच बोलत होतीस ना. तू मला नव्याने जगायला शिकवलीस मिताली, आणि आता तूच हार मानतेस. तू अशी नाही आहेस हरणारी, तू लढणारी आहेस मिताली. मितेश, माझ्या प्रेमापुढे मी हरले. आता मला तुझे दुःख यातना समजते आहे. तू कशा परिस्थितीत होतास हे आत्ता मला समजते. जेव्हा तेच दुःख, तीच यातना मी स्वतः भोगते आहे. मी म्हणजे मिताली त्याला म्हणते की तू कशा परिस्थितीत होते हे मला आत्ता समजते, जेव्हा तेच दुःख, तीच यातना मी स्वतः भोगते आहे. मितेशने तिचा हात आपल्या हातात घेतला. मिताली भावना आवेगाने त्याच्या खुशीत शिरली आणि तिच्या अश्रूंनी त्याचा शर्ट भिजत राहिला. तर कसा वाटला आजचा हा भाग लगेचच कमेंट करून सांगा. आणि पुढच्या भागासाठी, पुढचा भाग ऐकण्यासाठी ही कथा खूप इंटरेस्टिंग आहे. आर्याचं काय होतं, मितालीचं काय होतं, अजिंक्यचं काय होतं आणि मितेशचं काय होतं, या चौघांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी नक्कीच ऐकत राहा. साथ दे तुम्हाला. धन्यवाद.